नमस्कार. वेलकम बॅक टू निकिता जेनेट्स कॅड सिरीज. आज आपण कॉर्नर कमांडचा यूज बघणार आहोत. चला सुरू करूया. फर्स्ट आपण जाणून घेऊया कॉर्नर कमांड म्हणजे नेमकं काय. तर दोन इंटरसेक्ट होणाऱ्या एक्स्ट्रा लाईन ट्रिम करून कॉर्नर तयार करणे और एखादी लाईन एक्सटेंड करून कॉर्नर तयार करणे म्हणजेच यामध्ये कॉर्नर कमांडचा यूज होतो. सिंपल वर्ड मध्ये सांगायचं झालं तर एक्सटेंड or trim two curves or two line to make a corner. So we will see it practically. तर या ठिकाणी मी एक रॅन्डम शेप ड्रॉ केला आहे ज्यात मला कॉर्नर द्यायचा आहे. तर या ठिकाणी मी कॉर्नर कमांड सिलेक्ट केला. मला जिथे कॉर्नर द्यायचा आहे त्या दोन लाईन मी सिलेक्ट करते. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन. Simple. This is the first line and second line. आता इथे लाईन्स ट्रिम झाल्या. आता या ठिकाणी लाईन एक्सटेंड होतील. फर्स्ट, सेकंड या पद्धतीने. फर्स्ट, सेकंड या पद्धतीने तुमचा एक प्रॉपर रेक्टेंगल शेप तयार झाला आहे. सो आय होप तुम्हाला कॉर्नर टूलचा यूज समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण स्केच पासून 3D मॉडेल कसं तयार करायचं ते बघणार आहोत. सो सिरीज अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे, तर सिरीज मिस करू नका. फॉलो फॉर मोर. थँक यू.